न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कुतुबुद्दीन शेख यांची परिस्थिती देखील एकेकाळी हलाखीची होती, मात्र आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने त्यांनी रमजान ईद तसेच दिवाळीसाठी परिसरातील गरजू लोकांना सुरुवातीच्या काळात 1 किलो साखर तसेच ईद निमित्त शिरखुर्मा साहित्य वाटप सुरू केलं। 20 वर्षांपूर्वी सुरू केलेले हे कार्य आजपर्यंत अविरत सुरू आहे। माझं नाव कुतुबुद्दीन शेख, मी सोशल वर्कर म्हणून काम करतोय आणि हे जे वाटप करतोय मी याच्यात एक माझा फार मोठा हेतू आहे। हेतू म्हणजे असं आहे की मी फार गरिबापासून उन्नती केलेली आहे। मी गोरगरिबांची सगळे अडचण बघितलेली आहे। त्यामुळे हिंदू असो किंवा मुस्लिम असो सगळे समाजाला मी प्रत्येक दिवाळीला आणि रमजान ईदला मदत करत असतो। दिवाळीला मी 5 किलो साखर एका व्यक्तीला देत असतो आणि रमजानला शिरखुर्म्याचा जो साहित्य असतो ते वाटप करतो। पंचशील नगर, गंजमाळ, खडकाळी, भीमवाडी, बागवानपुरा, दूध बाजार आदी झोपडपट्टी भागातील गोरगरीब आणि गरजूंची रमजान ईद गोड व्हावी या उद्देशाने यावर्षी कुतुबुद्दीन शेख यांनी ईद निमित्त रोख आर्थिक रकमेसह शिरखुर्मा बनवण्याच्या साहित्याचं मोफत वाटप केलंय। कुतुबुद्दीन शेख से यहाँ से हम 15-20 साल से शिरखुर्मे का सामान लेके जाते हैं। 15-20 साल से हम कुतुबुद्दीन शेख के आते शिरखुर्मे का सामान लेके जाते हैं। हा उपक्रम गेल्या 20 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे। हातावर पोट असलेले गरजू झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाची रमजान ईद गोड व्हावी, प्रत्येक घरात रमजान ईदचा आनंद साजरा व्हावा या उद्देशाने विविध सामाजिक संघटना सणासुदीला लोकोपयोगी कार्य करतात। यातून प्रेरणा घेत कुतुबुद्दीन शेख हे रमजान महिन्यामध्ये शिरखुर्मा साहित्याचं वाटप करतात। सुरुवातीपासून मी कमीत कमी 100 ते 150 लोकांना वाटप केली आणि प्रत्येक माणसाला 1 किलो साखर देत असतो। त्यावेळेला एका व्यक्तीला 1 किलो साखर द्यायचो 20-25 वर्षापूर्वी, म्हणजे 2000 सालीपूर्वी। जसं जसं देवाने उन्नती केली तसं ते मी वाढ केली आणि पुढे पण मी असं देवाने जर अजून दिलं तर मी अजून लोकांची मदत करणार, गोरगरिबांची मदत करणार। माझा हेतू हाच आहे। त्यामुळे मला मनाला एक मोठं समाधान वाटतो। विशेष म्हणजे 3 वर्षांपूर्वी शेख यांच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, मात्र या उपक्रमात खंड पडू नये म्हणून हे दुःख बाजूला सारत शेख यांनी सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरूच ठेवलाय। एका व्यक्तीला 5 किलो साखरेचा पॅकेट। आता मागच्या वर्षी आम्ही 10 टनाच्या आसपास म्हणजे साखर वाटप केलेली आहे। पुढे मी ही सेवा अशीच ठेवणार आहे। मी जगामध्ये असलो किंवा नसलो, माझ्या मुलांना हेच प्रेरणा दिलेली आहे की आपण काम करत राहायचं। चांगलं कामाला यश असतो। समाजाला असं आहे का देवाने जर तुम्हाला दिलेलं आहे, देवाने जर तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही पण गोरगरिबाला तुम्ही मदत करा आणि चांगल्या कामाला तुम्ही त्याच्यात सहकार व्हा। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।